मन डॉली मेरा तन डॉली में दिल ये करे पुकार, माता बुलाए उसके द्वार। मन डॉली मेरा तन डॉली मेरा दिल ये करे पुकार, माता बुलाए उसके द्वार। ही काय काय गाणी काय आहेत ही? हे काय नृत्य आहे? हे काय आहे सगळं हे? आणि हे काय मी डोक्यावर घेतलेलं आहे? आयुष्यात कधी ना गृह कर्ज सोडल्यास काहीही डोक्यावर टिकलेलं नाही माझ्या. केस सुद्धा साधे टिकलेले नाहीत. हे काय मी घेऊन फिरतोय डोक्यावर माझ्या? डॉली मातेचं मंदिर आहे ते, डॉली मातेचं मंदिर. हो मी तिच्या पुढे नवस बोलले बर का. माझी खात्री आहे हा नवस आपण जाईपर्यंत पूर्ण होणार, माहितीये का. देवी माचं दर्शन घेतलं की नवस लगेच भेटला. डॉली माता की मैया मोरी, डॉली माता की मैया मोरी, हे काय आहे? डॉली माता की मैया मोरी. आम्ही डॉलीकर 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 मातेचे भक्त. आम्ही डॉलीकर 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 मातेचे भक्त. आम्ही जातोय जातोय मारेच्या दारी. आम्ही जातोय. काही जुळतंय का? भक्त आणि दारी जुळतंय काही? मगाशी काही बोललो नाही तर चाललंच आपलं तुझं. कुठली गाणी आहे ती? कोण आहे हा कवी? कोणी लिहिल्या त्या घोषणा? गप्प बसा. डॉली मातेला नाव ठेवू नका तुम्ही. सांगते डॉली माता. डॉली डॉली नावाची माता असते का ग? डॉली मग काय झालं? तो प्रशांत नावाचा एवढा मुलगा डॉक्टर आहे. मग माता असायला काय प्रॉब्लेम आहे? ते काय बिचारे दाढी मिशा पण काढल्यात. शाळकरी पोरग ते कसं दिसतं डॉक्टर? जरा दाढी मिशा काढल्या आता कंटिन्युटीचे प्रॉब्लेम. आता लावा खोट्या दाढी मिशा. वेडेपणाचा कळस. अगं पण डॉली नावाची माता नसते ग आयुष्यात कधी. का काय झालं? तुमच्या मातेचं नाव नाही जॉली आहे? ए जॉली नाहीये, जुईली नाव आहे तिचं. किती नाजूक नाव आहे आईचं. हो हो नाव जुईली, पण चेहऱ्यावर बाई सदा निवडून फुललेला असतो. नुसता चेहरा बघितला तरी काटे पोचतात. आईचा विषय काढायची गरज होती आता? हा? काय संबंध आहे का आईचा विषय काढायची? नका हो तुम्ही नका वाद घालूच माझ्याशी. नीट नीट सांभाळा ते. होय. डॉली मातेचं मंदिर आहे. तुमच्या भल्यासाठी चाललंय सगळं, कळलं का? हा नवस बोलले मी मातेकडे की बाई ग माझ्या नवऱ्याचं कल्याण कर. माझा नवरा तुझी परडी डोक्यावर घेऊन 900 पायऱ्या अनवाडी चढेल आणि तुझा नवस फेडेल. हा काय नवस आहे तुझा? हो. तुझा नवस आहे ना? मग दुसऱ्यांना कशाला कामाला लावते? स्वतः घेणं डोक्यावर आणि जाणं 900 पायऱ्या चढून. बोललात ना निगेटिव्ह बोललात ना तुम्ही ना. असे नाही बाई बाई. डॉली माता की जय. हे काय लावलंयस तू? हे काय लावलंयस? अहो डॉली मातेच्या पानाची पिंक आहे. अरे अरे वाटेल ते काय लावतेस का तू? वेडीबिडी आहेस का तू? हो हो वेडीच आहे मी, वेडीच आहे. आपल्या नवऱ्याचं भलं पाहते ना मी, वेडीच आहे. काय करायचं बाई, आपला नवरा असा. सध्या तुमच्या करिअरची पडझड सुरू आहे म्हणून सगळं चाललंय. माझी काही पडझड वगैरे सुरू नाही. माझं उत्तम चाललेलं आहे. हो हो चाललंय ना. उत्तम उत्तम चाललंय. हो कितीही स्वभावाने आपण चांगले आहोत असं जरी लोकांना दाखवलं, कॉल टाइमच्या आधी अगदी वेळेत हजर जरी झालात तरी सुद्धा 300 रुपयाच्या वर पर डे मिळतो का तुम्हाला? हे बघ सांगा ना मिळतो का? नाही, हे बघ ते जरी खरं असलं तरी मला मान आहे इंडस्ट्रीचा आज, कळलं ना? माने हा. टकलावर विनोद होतात अखंड माने म्हणून. होऊ देत टकल्यावर विनोद. हा. मला अभिमान आहे माझ्या टकलाचा. हा. रवी टेन्शन नाही घ्यायचं. होऊ देत टकलावर विनोद. हॉलिवूडचे सगळे टकलेत ना ते मोठे मोठे हिरो आहेत, लक्षात या. ठेव तू. आहे गैरसमज पाळलाय अजून काय करायचं? असू दे. ब्रूस विलिस बघ, त्याला टक्कल आहे पण तो स्टार आहे. हा. तुला मिळणार रे, तुला मुलगी नक्की मिळणार. माझ्या नशिबी ही मिठी नदी आहे. तुला कोणतरी कावेरी वगैरे मिळेल. डोंट वरी, डोंट वरी. कळलं ना? जरा मनी भाव ठेवा. डॉली मातेला नवस बोललीये मी. बाई ग डॉली माते, माझ्या नवऱ्याचा पर डे 1.5 करोड होऊ दे ग बाई. किती? 1.5 करोड. तुला काही वेडबीड लागलंय का? डॉली माता ततास तू म्हणाली. तिला काय जाते ततास तू म्हणाला? 1.5 करोड पर डे? मराठी पिक्चरचं बजेट असतं तेवढं. 1.5 करोड माझा पर डे? रक्त बंबाळून अभिनय केला तरी एवढा होणार नाही माझा. तुमच्या चरणात कधीच काही व्हायचं नाही. खरंच कधी काही व्हायचं नाही. आता मी करते ना, थोडी मदत करा तुम्ही. अरे चला पावलं
उचला. मी नाही येणार. 900 पावलं हे घेऊन बरं चढायचं. मी नाही येणार आहे, सांगून ठेवतोय. ठीक आहे नका तुम्ही करू मी करते. तुम्हाला काय वाटतं मला जमणार नाही. मला जमते काय मलाच करावं लागणार सगळं. ठेवते मलाच भलं करायचंय ना. करते मला काय माझ्या नवऱ्याचं भलं होणार आहे ना. तुमचं होणार आहे का बाबा? माझं भलं होणार आहे, माझ्या नवऱ्याचं भलं होणार आहे. मलाच करायला हवं. चला उचला पावलं. ए डॉली माता येते मी. ए नवस तुझा फेडायला. ए डॉली माता येते मी. ए नवस तुझा फेडायला. अरे कुठली गाणी आहे ती? कुठली गाणी आहे ती? कोण आहे कवी? गप्प बसा. मला ते गप्प बसा. जमत नाहीये तुला. नाही नको मी करते. अगं, माझा नाही नवरा आहे ना, जमत मी आहे. पूर्ण करते. माझा रवच मी फेडेत. अगं नाही ग, हे बघ हे तुला दमलीस ग तू. बरं हे बघ ना, श्वास लागलाय का मला सांग. श्वास लागलाय का? नाही जॅकपॉट लागलाय. हा? दिसत नाही श्वास लागलाय. एक मिनिट, मला दे. नको, ऐक राहू दे. अगं दे, ऐक राहू माझं. दे. मारेन वाजवी ना. ओरडू नका तुम्ही. हा हरकत नाही. आणि इकडे दे मला. दे. नाही जमत आहे तर कशाला घेतोस? सावकाश डॉली मातेच. ए डॉली रे डॉली रे डॉली रे डॉली मा डॉली डॉली माता की. हा. चला आता पावलं उचला. हो चला. बच्चा खाता दूध भाता डॉली माता डॉली काय माता. बोलतो? बच्चा खाता दही भाता डॉली माता ए! डॉली माता. बच्चा खाता फोडणीचा भाता डॉली माता डॉली माता. बच्चा खाता दही भाता डॉली माता डॉली माता. इतका थुकरट कवी ना आयुष्यात मी बघितलेला नाहीये. इतका थुकरट कवी बघितलेला नाहीये. हे का करतोय आपण मला तेच कळत नाही. हे बघा का करतोय म्हणून झरझर पावलं तर टाकताय. हे बघा करोड हवेत ना याची हावेत ही दिसते. अरे कसली हाव, तू तिथेच थांबलीस ना म्हणून मी म्हटलं ना चल आता चल. हो चलते. हाय ग डॉली माता, तुझा नवस हा फेडला ना की दुसरं नवस आहे ग बाई. मला खात्री आहे येईपर्यंत फेडशील माते. माझ्या नवऱ्याला अमेरिकेचा प्रेसिडेंट कर ग आई. अरे कोणतं नवाज बोलतेस का भंकस करतेय? अमेरिकेचा प्रेसिडेंट मी का होईन? शक्य नाहीये ते. बघा तुम्ही व्हाल ती धायगुडे आहे ना 4 नंबरची, ती माहितीये का तिच्या भावासाठी नवस बोलली की झाला तिचा भाऊ बांगूर देशाचा प्रेसिडेंट. अगं बांगूर देशाचा नाही ग, बांगूर नगरचा गणपती उत्सवाचा प्रेसिडेंट झाला तो. बांगूर नावाचा देश असतो काय? एरिया आहे तो, आपल्याकडे मोहल्ला आहे त्याचा झाला तो प्रेसिडेंट. बरोबर. आता बायकोवर आवाज चढवलास ना. अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला माणूस. चढवा बायकोवर आवाज. वाटेल तसं बोला तिला. काय कुठे झालोय अजून प्रेसिडेंट? कसलं काय बोलतेस काय? मी अमेरिकेचा प्रेसिडेंट नाही होऊ शकत. पण का नाही होऊ शकत? अगं ते नाही सोडणार मला स्किट करायला इकडे. काय जळलं ध्यान आहे. अमेरिकेचा प्रेसिडेंट होणार आणि इथे येऊन स्किट करायचे. हे असते जाओ तुम्ही, तुमच्याच्याने काही होणार नाही. मी बघते. विशाखा यांच्या नादी लागू नको बाई. चल पाऊल उचल. हळू हळू हळू. सगळं उचल मध्ये एनर्जी जाते. पुढे चढणार कशी तू 900 पायऱ्या? जरा सावकाश कर. आणि मला हे करायचं नाही फालतूगिरी. मला तुम्ही डॉली मातेची परडी पाडली. खड्ड्यात गेली ते डॉली माता. चला वाटेल ते बोलू नका. तिचा अपमान करू नका. डॉली माता अपमान कसा करता तुम्हाला? काय लाज वाटते तुम्हाला? एक मिनिट. अरे खड्ड्यात गेली ती डॉली माता. असं कसं तुम्ही? एक मिनिट. काय झालं का भांडताय इथे? पायथ्याला येऊन डॉली मातेच्या पायथ्याला येऊन का भांडताय? काय झालं? बाबा बघा ना काय करू या माणसाचं मी बाबा. अहो डॉली मातेचं मंदिर डोक्यावर घेतलं होतं ते या माणसाने पाडलं. बरं याचं पापाचं प्रायश्चित्त म्हणून त्याला म्हणते बाबा लंगडी घाल आणि पायऱ्या चढता. ऐकत नाही हा माणूस. मला नाही असं यायचं. हरकत नाही. मला लंगडी घालायची. वा हरकत नाही माते. ए माते हरकत नाही. दुसरा पर्याय आहे आपल्याकडे. काय? दुसरा चालेल. काय करायचं? डॉली मातेच्या नावात डी आहे की नाही, तो यांच्या कपाळावर कोरायचा. हे ठीक आहे. या सूर्याने. खूप मोठा आहे. सुपर हिट. बघा आपल्या हास्यरसी काय दाद देत आहेत निर्मितीताई. अगं विशाखा समीर काय कुठून आणता एवढी एनर्जी? जबरदस्त एनर्जी. तुझा डान्स विशेषतः जे काय वेगवेगळे प्रकार तू शोधून काढतेस ना विशाखा डान्सचे. तू जे काय आत्ता त्या डॉली मातेला भेटायला जाण्यासाठी जे काय एक स्टेप केलीस पुन्हा एकदा करून दाखव. तिचे तर सिग्नेचर स्टेप झाले माहितीये. सिग्नेचर स्टेप झाली तिची आता ही. एक्झॅक्टली. अजून पण एक आहे. अजून पण एक आहे. मी हे बघितली होते का एपिसोडला.
आणि मी वेड्यासारखी हसले होते तेव्हा. हे असं कधी असतं का? आणि एवढ्या कन्व्हिक्शननी करताना तुम्ही लोक की म्हणजे असं वाटतं की हो खरंच ही ती बाई एवढ्याच वेडाने देवीची पूजा करत असेल. आणि डॉली माता पण आवडली आहे मला, खूप छान आहे. खूप मजा करता तुम्ही दोघेही आणि सतत आम्हाला एनर्जेटिक ठेवता, आम्हाला हास्य फुलवता आमच्या चेहऱ्यावर. शेवटी मी एवढंच म्हणेन, समीर, विशाखा, तुम्ही आहातच सर्वोत्कृष्ट. हे माझं म्हणणं आहे, रोकठोक. बाकी बोलायला आहेतच प्रसाद हो. मला एक कळत नाही, हास्य जत्रेचा एपिसोड चाललाय का माझ्या प्रमोशनचा? फॅन्टॅस्टिक. मला हा जो मॅडनेस आहे ना समय, ह्याचा मी प्रचंड वेड आहे. हे कुठलं कपल आहे आणि ही कुठली माता आहे आणि कुठली गाणी आहेत आणि तो डोक्यावर बांधलाय काय त्या नवऱ्याने आणि ती तिला 900 पायऱ्या घेऊन काय जाते. आणि म्हणजे आता लोक अंगारे दुपारी लावतात, समजू शकतो आपण. ह्या मातेची पानाची पिंक आहे, तू कपाळाला लावतोस ती. काय आहे? कहर आहे, कहर. तर भक्त म्हणाला देवाला, देवा मला नवसाला पाव. देव म्हणाला भक्ताला, अरे पावच काय, मी तुला खारी पण देतो. हे बघ, पानाची पीक जर कपडा लावलं तर मला आज